नमस्कार. पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे गोपाळ गंगाधर पोद्दार लिखित विमा एजंट. सादर आहे कथा विमा एजंट. नारायणरावांचा स्वभाव पराकाष्ठेचा नादी होता. डोक्यात जे एकदा खूळ शिरेल ते शिरेल. 25शीच्या आत MA LLB होऊन सुद्धा निव्वळ धंद्याबद्दल नावड म्हणून ते वकिली क्वचित करीत. कॉलेजात असताना काव्याची गोडी लागली, पण 5-6 वर्षात थंडावली. मग हस्तसामुद्रिकाचा अभ्यास झाला सुरू. हस्तसामुद्रिकानंही यांना चांगलाच हात दाखवला. मग हस्तकौशल्याला सुरुवात झाली. कवितेवर पैसा मिळवणं म्हणजे सहारात शीतोदकाच्या स्नानाचीच इच्छा. नारायणरावांची कोणतीही लहर फार दिवस टिकत नसे. चित्त चांचल्य हा स्वभाव विशेष होता. त्याला धांदरट स्वभावाची जोड, मग काय विचारावं. हल्ली त्यांना विम्याच्या एजंटाचं काम आवडू लागलं. सभेत, नाटकात, चारचौघात नारायणरावांची दृष्टी आपली कुळं शोधण्यात गर्क असे. पण त्याचा परिणाम मात्र विपरीत होत असे. 20 वर्षाच्या तरण्या बांडापासून 45 वर्षांच्या प्रौढापर्यंत जो जो त्यांच्या नजरेत येईल त्याचा पिच्छा ते सोडित नसत. अशी एखाद्याची बारीक चौकशी ते दुसऱ्याजवळ करू लागले म्हणजे गुप्त पोलिसाच्या भीतीनं लोक जपून बोलत किंवा काही टवाळ त्यांना भलतीच माहिती देत. परंतु नारायणराव आज फार खुशीत होते. त्यांना 25,000चा विमा उतरणारी एक केस मिळाली होती. त्यामुळे शनिवारी रात्रीच्या गाडीनं स्वारी मुंबईस निघाली. मुंबईला एकटे जाण्याचा त्यांचा हा पहिलाच प्रसंग. MA चा थिसिस लिहून त्यांनी वेळ भागवली होती व वकिलीची सनद घेतेवेळी उभ्या जन्मात एकदाच त्यांनी मुंबईची फेरी केली होती. आता त्यांना परळला उतरवायचं होतं. दादर सुटल्यावर बॅग घेऊन नारायणराव उतरण्याची तयारी करू लागले, पण गाडी परळवरून झपाट्याने गेली भायखळ्याला. तेथून डाऊन प्लॅटफॉर्मवरून ते दुसऱ्या एका गाडीत बसले. तरी ती परळवरून झपाट्याने जाऊन थांबली कुर्ल्याला. अशा प्रकारे कुर्ला ते बोरीबंदर त्यांच्या 2-3 फेऱ्या झाल्या. त्यांना वाटलं की आगगाडीनं परळवर पूर्ण बहिष्कारच घातलाय. शेवटी भायखळ्यावरून व्हिक्टोरिया करून परळला आले. तो बंगल्याचा पत्ता लागण्याची मारामार. ट्राममध्ये बसून दोन्ही बाजूंच्या पाट्यांचा सूक्ष्म अभ्यास केला तरी पत्ता नाही. ट्राममधून उतरताना त्यांनी मुंबापुरीस साष्टांग नमस्कार घातला, तर चढताना पुणेरी जोडा एक रस्त्यावर तर दुसरा पायात अशी स्थिती झाली. माणसांनी फुललेली मुंबापुरी त्यांना निव्वळ यमपुरी भासली. रस्ता ओलांडताना मोटारी चुकवीत असता त्यांना आट्यापाट्या खेळल्याचाच भास झाला. विश्राम भुवनांनी गजबजलेल्या मुंबापुरीत पाणी पिण्याकरता एकही नळ दिसेना की हौदही आढळेना. लघुशंका कुठे करावी या विचारांनी तर त्यांना अगदी सतावून सोडलं. लोकसमूहाने फुललेली, सुंदर इमारतींनी सजलेली, विविध वाहनांनी गजबजलेली मुंबापुरी ह्या भांबावलेल्या पुणेरी ब्राह्मणाला सहाराप्रमाणे वाटली. पायात जोडा नाही, तोंड घामाने डबडबलेलं, सभोवार मुंबईचा बेफिकीर अफाट लोकसमूह, अपेयपान व अभक्ष्य भक्षण करण्याची सवय नसल्यामुळे होणारे हाल, यामुळे लोकांच्या आयुष्याचा विमा उतरवण्याऐवजी आपलं आयुष्यच गमावते की काय अशी त्यांना भीती वाटू लागली. इतक्यात त्यांना सार्वजनिक टेलिफोन दिसला. लगेच त्यांनी एक नंबर काढून फोन केला. गडबडीत त्यांना हव्या असलेल्या नंबरात एका आकड्याची चूक झाली, त्यामुळे खालील फार्स उडाला. हॅलो, ठरल्याप्रमाणे मी आलोय. गाडी अगर माणूस पाठवा. नारायण कुलकर्णी, वकील. हो, वाट पाहत आहोत. गाडी पाठवली आहे. 15-20 मिनिटात एक बेबी ऑस्टिन कार आली. चला, साहेब घरी वाट पाहतायत. थोडक्याच वेळात एका सुंदर छोटेखानी बंगल्यात गाडी शिरली. दारात एक सुंदर कुमारी स्वागतासाठी पुढे आली. बंगल्यात सौंदर्य व शांतता नांदत होती. आपल्याला यायला उशीर का बरं झाला? गोड आवाजात बालिकेनं विचारलं. माझी गाडी चुकली, नारायणरावांनी थाप दिली.
बरं, स्नानाची तयारी आहे. आपली वाट पाहून शेवटी आम्ही आत्ताच जेवलो. बाबा माडीवर निजलेत. आपलं जेवण होई तोपर्यंत बाबा उठतील. बालिकेच्या मुग्ध कटाक्षांनी नारायणराव जरा गांगरून गेले. हा काय प्रकार आहे ते त्यांना समजेना. पूर्वी मुंबई जितकी त्यांना गैरसोयीची वाटली, तितकीच आता सुखकारक वाटू लागली. स्नानगृहामध्ये तेल, साबण, आरसा, शीतोदक वगैरेंची आत व्यवस्था होती. नंतर सुग्रास भोजन आग्रहानं वाढणारी सुंदर बालिका. मग नारायणरावांनीही यथेच्छ हात मारला. भोजनानंतर तांबूल भक्षण करून दिवाणखान्यात आराम खुर्चीवर विजेच्या पंख्याखाली नारायणराव वर्तमानपत्र वाचित पडले होते. मधून मधून बालिकेनं विचारलेल्या प्रश्नांना अदमासानं उत्तर देत होते. इतक्यात एक खानदानीचे वृद्ध गृहस्थ खाली आले. नमस्कार वकील साहेब. क्षमा करा आम्ही अगोदर भोजन केल्याबद्दल. अहो तुमची हायगाय करून चालणार नाही आता. काही हरकत नाही. मात्र थोडा उशीर झाला यायला. बरं, प्रभा, चहा आण बघू, म्हणजे मग कामाला सुरुवातच करू. असं म्हणून त्या गृहस्थांनी एक लठ्ठ चिरूट पेटवला व एक नारायणरावांना दिला. काय? नको? आणि चहा सुद्धा घेत नाही? वाह प्रभा, तुझं कसं जमणार बाळ? प्रभा नारायणरावांकडे सकौतुक पाहत म्हणाली, बाबा, मलाही काही चहाचं वेड नाही. नारायणराव स्तंभित झाले. हे पहा वकील साहेब, पत्रोपत्री सर्व हकीकत तुम्हाला कळवलीच आहे. ही केस काही भानगडीची नाही, पण प्रत्यक्ष भेटीत ठरवावं म्हणून तुम्हाला इथं येण्याची तसदी दिली. माझ्या पुनर्विवाहित कुटुंबापासून झालेली प्रभा ही तुमच्या पुढे उभी आहे. ती चांगली सुशिक्षित आहे. माझा 50,000चा विमा तिच्याच नावचा आहे व आम्हाला दोघांनाही जन्मभर पुरेल इतकी माझी इस्टेट आहे. तुम्ही स्वतः सुशिक्षित आहात व तुमच्या मुग्ध रुकारावरून सुधारकी वाणा दिसून आला, ही आनंदाची गोष्ट आहे. नारायणरावांनी संमतीदर्शक स्मित केलं, पण कोणत्या गोंधळात आपण सापडलो आहोत याची त्यांना कल्पना होईना. तुमचा फोटोग्राफर मात्र अगदीच पुणेरी दिसतो. अहो काहीतरी साम्य असावयास पाहिजे होतं. फोटो पाहून नाराज झालेल्या प्रभेची कळी तुम्हाला पाहून खुललेली दिसते. कारण आज 3 वर्ष खटपट करतोय, पण पोकळ सरदार घराण्यातील अत्यल्प शिक्षणानं शेफारलेल्या पोरांनी आम्हाला उत्तरं दिली की पुनर्विवाहित कुटुंबाच्या मुलीशी आम्ही लग्न करणार नाही. तेव्हा त्यांचा नाद सोडून दिला. माझ्या एका पुणेकर मित्रानं आपलं नाव सुचवलं, तेव्हा हा योग जुळून आला. इतक्यात गड्यानं चहाचा एक पेला व केशर मिश्रित दुधाचे 2 पेले आणले. नारायणरावांची पिळदार देहयष्टी, निर्व्यसनी सालस वर्तन, पुणेरी बाण्याला शोभणारी साधी राहणी पाहून बापलेक खुश झाली होती. आपली संमती मिळाली म्हणजे पुढची तयारी सुद्धा करू. प्रभे, आज पाहुण्यांच्या बरोबर चौपाटीवर हिंडावयास जा. मला आज क्लबात जायचंय. इतक्यात फोनची घंटा झाली. क्षमा करावी, आणखी 8 दिवस येता येत नाही. गाडीतून उतरताना पाय लचकल्यामुळे चालवत नाही. नारायण. बरंय. प्रभेनं फोन खाली ठेवला. प्रभेनं आज ड्रायव्हरला रजा दिली व ती नारायणरावांसह फिरावयास निघाली. प्रभा मोटार चालवण्यात फार कुशल होती. तशीच रसिक कवयित्री होती. कॉलेजात उत्तम वक्त्री म्हणून प्रसिद्ध होती. सौंदर्य, शालीनता, संपत्ती व सदाचार या चतुष्ट्याचं माहेरघर आज नारायणरावांच्या सेवेला सादर होतं. हँगिंग गार्डन मधील एका बाजूच्या बाकावर बसून सूर्यास्ताचा देखावा पाहत असताना शशीशेखर कवीची एक कविता प्रभा गुणगुणू लागली. नारायणरावांना उभ्या जन्मात सुंदर कुमारिकेजवळ एकांतात बोलण्याचा प्रसंग आला नव्हता. पण आपलीच कविता गुणगुणणाऱ्या प्रभेला त्यांनी विचारलं, हे कवी तुमच्या परिचयाचे आहेत का? कवी राजशेखर हे हौशी कवी आहेत. कशावरून? कधीतरी सटीसहामासी एखादी सुंदर कविता प्रसिद्ध करतात म्हणून. महाराष्ट्रात आज गवताप्रमाणे होणाऱ्या कवितेच्या वाढीत यांची कविता रसिकांना जास्त आवडेल असं माझं मत आहे. तुम्ही त्यांना प्रत्यक्ष पाहिलंय का? नाही.
काव्य गायनाचे दौरे काढणाऱ्या कविबुवांपैकी ते नाहीत किंवा स्वतःचा फोटो मासिकात देत नाहीत, त्यामुळे मी त्यांना नावानंच ओळखते, प्रभा म्हणाली. नारायणरावांच्या मुखावर स्मित झळकू लागलं. अत्यल्प परिचयामुळं फारसा धीर होत नसल्यामुळे नारायणराव म्हणाले, ही कविता आपण म्हणून दाखवाल का? उपकार होतील. प्रभेच्या गोड आवाजानं नारायणरावांची तंद्री लागली होती. आकाशात चंद्राची कोर झळकत होती. विद्युत दीपांनी मुंबापुरी सजली होती. अनपेक्षित सुखसागरात पोहणारे नारायणराव स्वतःची कविता गोड कंठातून ऐकताना उल्हसित झाले होते. तोच थोडीशी धडपड, धावपळ व एक अस्पष्ट किंकाळी त्यांना ऐकू आली. बागेच्या कोपऱ्यातील झाडाआड काहीतरी गडबड होती. नारायणरावांनी तिकडे धाव ठोकली. दोन पारशी विद्यार्थिनी एका पठाणाच्या तावडीत सापडून धडपडत होत्या. पठाणाच्या हातातला तळपणारा सुरा पाहून त्यांचं तोंड बंद झालं होतं व तो नराधम त्यांच्या जवळील दागिने, घड्याळे व पैसे लुबाडत होता. हे पाहताच नारायणराव विद्युत वेगानं धावत गेले व त्यांनी त्या पठाणाला आपल्या हातातील काठीच्या रट्ट्यानं खाली लोळवलं. त्या मुली गाडीत बसल्या. चला वकील साहेब, प्रभा ओरडली. इतक्यात चवताळलेला पठाण उठला व त्यानं आपला सुरा नारायणरावांच्या पाठीत भोसकला. थोडक्यात चुकलं, तो त्यांच्या बरगडीला चाटून गेला. नारायणरावांनी पठाणाच्या नाकावर बुद्धा लगावला. तो पठाण खाली पडला. नारायणरावांना कष्टानं मोटारीजवळ ओढून प्रभेनं आत कोंबलं. इतक्यात गर्दी झाली. पोलीस आले. त्या गर्दीत पठाण पसार झाला व नारायणराव मूर्छा येऊन पडले. 4 दिवस तापात कधी कविता तर कधी विमा यावर नारायणराव बडबडत असत. एक मोटार दाराशी येऊन उभी राहिली. एक काळे सावळे गृहस्थ थोडंसं लंगडत खाली उतरले व त्यांनी आपलं व्हिजिटिंग कार्ड आत पाठवलं. नारायण कुलकर्णी MA LLB. प्रभा आत रोग्याजवळ बसून कविता वाचत होती. तोच हे कार्ड गड्यानं आणलं. तिनं खिडकीतून पाहिलं व कपाळाला थोड्या आठ्या घातल्या. आलेले गृहस्थ दिवाणखान्यात बसले तोच त्यांचं लक्ष एका हँडबॅगकडे गेलं. नारायण कुलकर्णी MA LLB. नारायण कुलकर्णी MA LLB हे नाव वाचून त्यांनाही आश्चर्य वाटलं. रामा, पाहुण्यांना चहा दे व बाबा बाहेर फिरावयास गेले आहेत म्हणून सांग, प्रभेनं आतून सांगितलं. नमस्कार, काय काम आहे आपलं माझ्याकडे? बाबासाहेब बाहेरून येत म्हणाले. मी आपल्या केस संबंधी आलोय. पूर्वी फोन केलाच होता, पाहुणे म्हणाले. माफ करा, मला विमा वगैरे काही उतरावयाचं नाही. आपण व्यर्थ तसदी घेऊ नका, बाबासाहेबांनी तुसडेपणाने उत्तर केलं. कसं आहे आता वकील साहेबांचं? जखम मिळून आली की नाही प्रभा? या संबंधी आपला पूर्वी पत्रव्यवहार झालाय, पाहुणे घुटमळत म्हणाले. या संबंधी मला जास्त बोलावायची इच्छा नाही. विमा एजंट म्हणजे चिकट जळूच आहे. अहो, पण मी विमा एजंट नाही, मी वकील आहे, असं म्हणत आपलं कार्ड त्यांनी बाबासाहेबांच्या हातात दिलं. बाबासाहेब आश्चर्यचकित झाले. इतक्यात बाहेर फिरावयास निघालेली नारायणराव व प्रभा बाहेर आली. त्यांची व पाहुण्यांची नजरानजर होताच, अरे तुम्ही कुणीकडे, असे उद्गार दोघांच्या मुखातून बाहेर पडले. एकाच नावाची 2 माणसं, दोघेही पुणेरी वकील, म्हणून हा घोटाळा झाला, असं म्हणून प्रभा फिरावयास गेली. वकील आले तसे हात हलवत परत गेले व विम्याचं काम करावयास आलेले नारायणराव मुंबईलाच गरजावई होऊन राहिले. स्वयंवर पहावयास नारायणराव एकदा सपत्नीक गेले असताना त्यांचे स्नेही वामनराव भेटले व म्हणाले, का हो, हातची केस गमावलीत 25,000ची, ठरल्या वेळी आला नाहीत. बहुतेक विसरला असाल. विमा एजंटांनी अशी हलगर्ज करू नये. बरं, पुन्हा येईन, असं म्हणून नारायणराव मोटारीत बसले. विमा एजंटाचं काम करताना घर चुकलं म्हणून, प्रभा म्हणाली. 25,000ची केस गेली, नारायणराव म्हणाले.